हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. तर आज मी तुमच्यासोबत नाश्त्याची झटपट रेसिपी शेअर करणार आहे. ते म्हणजे रवा बाईट्स. त्यासोबतच आपण क्विकली एक चटणी बनवणार आहोत नारळाची आणि ब्लॉग आहे त्यामध्येच तुम्हाला शेवटी सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची ते सुद्धा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर कोणताही व्हिडिओ रेसिपी बनवायचं म्हटलं की अगोदर सर्व तयारी करावी लागते आणि मगच व्हिडिओ तयार होतं. तर त्यामागे सुद्धा खूप सारी मेहनत असते. कोणतेही काम असू देत, रेसिपी कोणताही कोणाचं कंटेंट असू दे, काही बनवायचं म्हटलं तर खूप वेळ अगोदर द्यावा लागतो, तयारी करावी लागते आणि मगच व्हिडिओ बनवावा लागतो. तर इथे माझी सर्व तयारी झाली होती. तर मी आता जी नाश्त्याची रेसिपी आहे तीच अगोदर बनवून घेते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. तर आपण जे कांदे पोहे बनवतो तेच मी हे कांदे पोहे घेतलेले आहेत, म्हणजेच सुके पोहे घेतलेले आहेत. तर स्वच्छ साफ करून घ्यायचे. आता हे पोहे आपण धुवून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक ठेवूया, जेणेकरून हे पोहे चांगले मऊसूत भिजले जातील. तर इथे पाहू शकतात पोहे चांगले धुवून घेतलेत आणि यामध्ये ना पाणी एक्स्ट्राचं शिल्लक ठेवले, म्हणजे पोहे चांगले भिजणार आहेत. तर लगेच आता दुसऱ्या बाउलमध्ये 1 पेला बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये पाव कप आपल्याला दही टाकायचे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे. दही आणि रवा मिक्स करायचे. तर रवा जाड असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. तर आता हे दही आणि रवा आपण मिक्स करून घेतलं. यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. तर आपले पोहेसुद्धा एकीकडे भिजत आहेत तोपर्यंत आपण रवा आणि दहीसुद्धा मिक्स करून घेतले. तर अशा पद्धतीने हे मिक्स करून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया. तर 5 मिनिट रवा असंच ठेवूया, म्हणजे रवा चांगला भिजला जाईल. तर पाहू शकतात रवा चांगला भिजलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपण पोहे टाकणार आहोत. तर जे पोहे भिजवून घेतलेले ते व्यवस्थित हाताने कुस्करून घ्यायचे, म्हणजे रव्यामध्ये चांगले ते मिक्स होतील. तर रव्यामध्ये टाकण्या अगोदरच आपण हे पोहे थोडेसे मिक्स करून घेऊयात, म्हणजेच बारीक करून घेऊयात. तर पोहे चांगले भिजले की लगेचच ते बारीक होतात. आता हे सर्व पोहे आपण बारीक केलेले रव्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व जिन्नस सुके याच्यामध्ये टाकूया. तर काय काय घेतले, तर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा जिरे घेतलेत. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे. तर एवढं साहित्य आपण टाकून घेणार आहोत. तर नंतर आपण याला वरून फोडणीसुद्धा देणार आहोत, त्यामुळे मी अगदी थोडेसे याच्यामध्ये जिरे टाकलेत. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. तर रवा दही मिक्स करताना आपण जे पाणी टाकत होतो तेव्हा थोडंसं पाणी माझ्याकडनं जास्त पडलं. तर हे मिश्रण मला आता ओलसर वाटते. तर यामध्ये मी ना रवा टाकून घेणार आहे. तर तुमच्याकडून पण जर असं झालं ओलसर पीठ वाटत असेल तर तुम्ही इथे रवा वापरू शकतात किंवा तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा टाकलं तरी चालेल. तर इथे मी 2 चमचे बारीक रवा टाकून घेतला आहे. आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर याचा ना आपल्याला गोळा तयार होईल असं हे मिश्रण बनवून घ्यायचे. तर आणखीन मला हे ओलसर वाटते, त्यामुळे मी आणखीन 2 चमचे बारीक रवा याच्यामध्ये टाकून घेतला आहे. तर एकूण 4 चमचे रवा मी वरून टाकलेला आहे. तर पाहू शकतात आत्ता हे व्यवस्थित मिक्स झाले आणि याचा गोळा तयार होतोय, हे पहा. तर व्यवस्थित हे मिश्रण बनलेलं आहे. तर आपण वरून रवा टाकला आहे, त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट हा रवा मुरू देऊया. तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. तर लगेचच आता आपण पाणी गरम करायला ठेवूया, कारण आपल्याला हे रवा बाईट्स स्टीम करून घ्यायचे. तर मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घेणार आहे. त्यामध्ये रिंग टाकून घेतली आहे पहा. तर 1-1.5 ग्लास पाणी या भांड्यात टाकून घ्यायचं. कोणतंही भांडं तुम्ही वापरू शकतात. कढईमध्ये स्टीम करू शकतात, इडली पात्रामध्ये सुद्धा स्टीम करू शकतात. त्यामध्ये एक रिंग ठेवायची आहे आणि पाणी गरम करायला ठेवायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया. तोपर्यंत आपण चाळणीला तेल लावून घेऊयात. आपल्याला रव्याचे बाईट्स यामध्ये स्टीम करायचे. तर चाळणीला तेल लावायचं, म्हणजे ते चिकटले जाणार नाहीत आणि शिजल्यानंतर व्यवस्थित ते निघतील. तर थोडं थोडं आपण चाळणीला तेल लावून घेऊया. आज सर्व कामं पटकन आवरली आणि म्हटलं कामं झाले की लगेचच रेसिपी शूट करून घेऊयात. एकदा का उशीर झाला की मग खूप उशीर होत जातो, त्यामुळे म्हटलं आज पटपट सर्व आवरायचं. तर आता लगेच रेसिपी बनवून घेते. आणखीन भरपूर तशी तर कामं बाकी आहेत. सकाळची कामं आवरलेली आहेत. आता ही नाश्त्याची रेसिपी बनवली की लगेचच सोयाबीनची भाजी बनवते आणि मग जेवण वगैरे होतील आणि नंतर
राहिलेले कामं पाणी वगैरे भरणं हे परत तिथून पुढची कामं सर्व चालू होतील. तर असो, तर इथे आपला रवा चांगला मुरलेला आहे. तर इथे चाळणीत आपण जे चाळणीला तेल लावून ठेवलं आहे त्यामध्ये हे रव्याचे बॅट्स ठेवून घेणार आहोत. तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि थोडं थोडं हे मिश्रण घेऊन हातावरती याला गोल गोल फिरवून घ्यायचं आणि चपटा आकार द्यायचा. तर मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे पहा. तर रवा चांगला मुरलेला आहे आणि या पद्धतीने हे रव्याचे बॅट्स बनवून घ्यायचे. तुम्ही याला ना छोटे छोटे गोल गोल बॉलसारखं सुद्धा बनवू शकता. जसं तुम्हाला आवडेल तसं बनवू शकता. तर इथे मी इडलीसारखं हे छोटे छोटे असे छोट्या छोट्या इडल्या असतात ना तसं बनवून घेतले. तर सर्व आपण हे असंच इडलीसारखं बनवून घेऊया. तर चाळणीमध्ये जेवढे बसतील तेवढे मी बनवून घेतलेत आणि राहिलेल्या मिश्रणाचं सुद्धा आपण सेम असंच नाश्ता हा बनवून घेणार आहोत. तर इथे पाणी चांगलं कडकडीत गरम झाले. यामध्ये चाळणी ठेवायची, वरून झाकण ठेवून 6 ते 7 मिनिट हे शिजवून घ्यायचं. लगेचच हे इडली बाईट्स शिजले जातात. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर मी ते सुक्या नारळाचा कीस वापरला आहे. ओला नारळ असेल तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी चिमटभर साखरसुद्धा टाकायची. थोडं पाणी टाकूया आणि मिक्सरवरती बारीक करून घेऊयात. तर थोडी साखर टाकल्यामुळे ना चटणीची टेस्ट आहे ना ते खूप यम्मी लागते. नक्की करून पहा. तर मिक्सरवरती ही चटणी वाटून घेतली आहे. तर तुम्हाला घट्ट पातळ किती हवं आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करू शकतात. तर इथे 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. तर आपण झाकण काढून पाहूया. तर हे लगेचच शिजले जातात. याला अजिबात वेळ लागत नाही. तर हे पहा व्यवस्थित हे स्टीम झालेले आहेत. गॅस बंद करून घेऊया आणि चाळणी बाहेर काढूया. म्हणजे हे पटकन थंड होईल. आपण याला ना फोडणीसुद्धा देणार आहोत. तर मस्त असे हे शिजलेले आहेत आणि आपल्या छोट्या छोट्या इडल्या किती छान दिसत आहेत पहा. तर थंड होत आहे तोपर्यंत आपण चटणीला तडका देऊन घेऊया. तर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, 1 सुकी लाल मिरची तोडून टाकायची आणि हा गरमागरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचा. तर एकदम साधी सोपी पण तेवढीच टेम्पटिंग खायला लागते. तर नक्की अशी ही चटणी बनवा. तर आपली ही चटणी तयार झाली आहे. तर भरपूर वेळा याच्या अगोदरसुद्धा मी याची रेसिपी शेअर केली आहे तुमच्यासोबत. तर आपल्या इथे या छोट्या छोट्या इडल्या थंड झाल्या आहेत आणि व्यवस्थित त्या क्लीन निघत आहेत पहा. अजिबात चाळणीला चिकटलेल्या नाही आहेत. आता हे सर्व आपण इडल्या काढून घेतलेल्या आहेत. तर याला तडका देऊन घेऊयात. तर तुम्हाला अशाच या इडल्या खायच्या असतील ना, जर तेलकट नको असेल तर असंच तुम्ही चटणीसोबत या इडल्या खाऊ शकतात. खूप छान लागतात. पण इथे आणखीनच मी चटपटीत बनवणार आहे, थोडंसं स्पायसी. तर कढईमध्ये तडका देऊन घेऊया. तर थोडं तेल टाकायचे, जिरे, मोहरी टाकायचे आणि कढीपत्ता टाकूया. आता याच्यामध्ये छोटा 1 चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो तो छोटा चमचा, 1 लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद, बस एवढंच टाकून घ्यायचे आणि या इडल्या टाकून घ्यायच्या आणि थोडा वेळ चांगल्या तेलामध्ये या मसाल्यात परतवून घ्यायच्या. तुम्ही याच्यामध्ये ना फक्त मॅगी मसाला टाकला किंवा पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा खूप छान याची टेस्ट लागते. तर आता हे सर्व आपण थोड्या वेळासाठी कमी गॅसवरती परतवून घ्यायचे. दोन्ही बाजूने अलटीपलटी करून हे परतवून घ्यायचं. तर आता चांगलं याला थोडंसं फ्राय केलं की आणखीन हे खायला छान लागतात. तर दोन्ही साईडने थोड्या थोड्या वेळ हे मी फ्राय करून घेतले पहा. तर सर्व आता मी इथे हे प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करून घ्यायचं आहे. सर्व नाश्ता प्लेटमध्ये काढून घेतले. त्यासोबतच आपण जी चटणी बनवली एकदम टेम्पटिंग तीसुद्धा प्लेटमध्ये काढून घेतली आणि अशा पद्धतीने आपण रवा इडली बाईट्स ही रेसिपी तयार केली. तर तुम्हाला समजलं असेल की मी रेसिपीचा व्हिडिओ कसा शूट करते. एक रेसिपी बनवायला 1.5-2 तास द्यावे लागतात आणि तर गरम एवढं होतं आहे. त्यात मुलं बाजूला थांबलेत आणि म्हणतात मम्मी आवर पटकन दे खायला म्हणून. म्हटलं थांबा मला व्यवस्थित हे दाखवून तर देऊ देत व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून घेतली. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात. आत्ता लवकरच शाळा चालू होतील आणि टिफिनला जर तुम्हाला पटकन काही बनवायचं असेल, भाजी चपाती बनवायला पण खूप वेळ लागतो. त्यापेक्षा असा वेगळा काहीतरी नाश्ता तुम्ही अधेमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात आणि मुलांनासुद्धा वेगळा नाश्ता दिला की खायला खूप छान आवडतं आणि सर्व नाश्ता फिनिश करून येतात. दिसायला जेवढी ही भारी रेसिपी दिसते ना, खायला तेवढीच एकदम टेस्टी लागते. एकदम चटकदार चटपटीत असा हा नाश्ता आहे.
तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. तर चला नाश्त्याची रेसिपी बनवून झाले. आता मला बनवायचं होतं सोयाबीनची भाजी. तर मी ही रेसिपी बनवत होते ना नाश्त्याची, तोपर्यंत मुलांना म्हटलं मला कांदा आणि सोयाबीन कापून द्या, म्हणजे मी पटकन फोडणी देईन. तर माझ्या मुलाने कांदा कापलाय पहा आणि मुलीने सर्व सोयाबीन मी भिजवून ठेवलेले ते सर्व तिने कापून दिले. अशी मुलं मला हेल्प करत असतात, त्यामुळे पटापट कामंसुद्धा होऊन जातात. तर लगेच आता फोडणी देऊन घेते. तर कढईमध्ये मी त्याच ज्या कढईमध्ये आपण इडलीला फोडणी दिली ना त्या कढईमध्येच सोयाबीनची भाजी बनवते. तर 2 पळी तेल टाकून घेतले. आता तेल गरम झालं की याच्यामध्ये ना कांदा टाकून घेऊया. सर्व कांदा आता कढईमध्ये टाकून घेतला आहे. कांदा थोडा वेळ चांगला परतवून घेऊया. तर कांदा जरा जास्त वापरायचा, म्हणजे सोयाबीनची भाजी खूप सुकी होत नाही. कांदा आणि टोमॅटो थोडा जास्त टाकायचा. तर कांदा थोडा वेळ आपण चांगला परतवून घ्यायचा आहे. तर आज मुलाने कांदा जरा मोठाच कापला आहे, कारण कांदा तसा डबल असतो ना, फुटीचा काय म्हणतात त्याला, तसा होता. त्यामुळे त्याला व्यवस्थित कापता आला नाही. तर कांदा ना तो खूप बारीक कापतो, छान कापतो. तर कांदा आता चांगला भाजून घेऊया. त्यामध्येच 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली. ते सुद्धा कांद्याबरोबर चांगली परतली जाईल. तर थोड्या वेळ आपण कांदा लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर मिठाचं पॉकेट म्हणजेच मीठ भरणीत टाकत होते त्यावेळेस मिठाचे कण ओढलेले असतात पहा, त्यामुळे गॅस लाल झाला आहे. तर कांदा चांगला आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घेऊया. तर इथे मी टॅमॅटो टाकून घेतला आहे आणि टॅमॅटोसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा आणि टॅमॅटो चांगला भाजला तरच सोयाबीनची भाजी चांगली टेस्टी बनते. जर हे व्यवस्थित भाजलं नाही तर मग एकदम सुकी अशी सोयाबीनची भाजी बनते, ड्राय होते. त्यामुळे कांदा आणि टॅमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1.5 चमचा मी चटणी टाकून घेते आहे. आणि सोयाबीनची भाजी ना तिखटच छान लागते. एकदम फिकी असेल तर खायला तेवढी टेस्टी लागत नाही. आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूया, छोटा 1 चमचा गरम मसाला आणि छोटा 1 चमचा धना पावडर. आता हे सर्व मसाले जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही फक्त मॅगी मसाला आणि थोडी चटणी टाकले ना तरीसुद्धा खूप चवदार अशी सोयाबीनची भाजी बनते. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर टॅमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आणि उलटण्याने असं ना मॅश करायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित ओलसर व्यवस्थित हे मिश्रण बनतं. आता याच्यामध्ये हे सर्व सोयाबीन टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याच्या अगोदर मी सोयाबीनची ग्रेव्ही त्याचीसुद्धा रेसिपी शेअर केली आहे. सोयाबीनचे कबाब बनवलेले आहेत. तर वेगवेगळ्या अशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. नाश्त्याच्या तर खूप साऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला जर इथून पुढे सुद्धा आणखी नवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. तर आपण सोयाबीन व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट चांगली एक वाफ येऊ देऊयात. तर चांगलं हे मिक्स करून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 मिनिट चांगली वाफ काढून घेऊया. माझी मुलगी म्हणते, मम्मी किती घाम आलाय तुला. म्हटलं आता 2-2 रेसिपी बनवते तर गरम होणारच. तर 2 मिनिटानंतर आपण झाकण उघडून घेऊया आणि वाफ व्यवस्थित याला बसलेली आहे. तर तळापासून चांगले सोयाबीन मिक्स करून घ्यायचे. तर झटपट अशी सोयाबीनची सुकी भाजी आपली तयार झाली आहे आणि मस्त असा ना याचा सुगंध येतो आहे. खूप साधी सोपी आहे पण तेवढीच मस्त अशी भाजी बनते. खरंच खूप छान सुगंध येतो आहे. तर गॅस बंद करून घेऊया. सोयाबीनची भाजी तयार झाली आहे. तर याच्यावर झाकण ठेवूया. आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग एडिटिंग, व्हॉईस ओव्हर ही पुढची कामं करायला घेते. तर आता सर्व कामं वगैरे आटोपलेत. जेवण वगैरे झालं. तर आता वाजलेले आहेत 3-3:30 वाजत आले. जेवण वगैरे मग असेच झालं. खाली सर्व पसारा झालेला, सर्व आवरला. आता माळ्यावर आले खाली. मुलं टी व्ही बघतात, मला एडिटिंग करायचे, व्हॉईस ओव्हर करायचे. त्यामुळे म्हटलं तर माळ्यावरतीच जाऊन एडिटिंग आणि व्हॉईस ओव्हर करा. मग व्हिडिओ अपलोड करायचे, आणखीन पाणी भरायचे. तर एडिटिंग करायला आणि व्हॉईस ओव्हर करायला 1-1.5 तास जातो आणि त्यानंतर मग व्हिडिओ अपलोड होणार. तोपर्यंत 4:30-5 वाजतील आणि नंतर पाणी वगैरे भरायचे. पाणी भरस तोपर्यंत 1 तास जातो आणि पाणी झालं तोपर्यंत संध्याकाळ होते. परत संध्याकाळचं रुटीन चालू.
तर चला असा हा छोटासा मी आज व्लॉग आणि रेसिपीसुद्धा शेअर केली आहे. तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये म्हणजेच रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.